हाय, गुड आफ्टरनून. लास्ट लेक्चरमध्ये आपण 8th स्टँडर्डचा हा जो 5 नंबरचा चॅप्टर आहे इनसाइड द ॲटम हा स्टार्ट केला होता. मग यामध्ये आपण स्टडी केलं होतं मॅटर म्हणजे काय, मॉलिक्युल्स म्हणजे काय, हे आपण लास्ट लेक्चरमध्ये स्टडी केलं होतं. आणि डाल्टन ॲटॉमिक थेरी काय आहे तेही आपण लास्ट लेक्चरमध्ये स्टडी केलं होतं. आता आज आपण जे पाहणार आहोत थॉम्सन ॲटॉमिक मॉडेल. मग त्याआधी आपण जरा डाल्टन ॲटॉमिक थेरी स्टडी करूयात शॉर्टमध्ये. मग यांचं म्हणणं काय होतं, हे जे सायंटिस्ट होते जॉन डाल्टन यांनी काय सांगितलं होतं का हा जो ॲटम आहे हा एक सॉलिड फॉर्ममध्ये आहे. हे त्यांनी लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं. हा एक बॉल लाईक स्ट्रक्चर आहे. हे तुम्हाला मी लास्ट लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. आणि हे सायंटिस्ट कोण होते तर हे इंग्लिश केमिस्ट होते आणि ही थेरी त्यांनी प्रपोज केलेली आहे 1803मध्ये. आता आपण नेक्स्ट काय पाहणार आहोत, थॉम्सन ॲटॉमिक मॉडेल आपण पाहणार आहोत. मग यांनी काय सांगितलं, हे कोण आहेत इथे दिलेले थॉम्सन ॲटॉमिक मॉडेल. इथे आपल्याला समजण्यासाठी इथे आपण दाखवलेलं आहे थॉम्सन ॲटॉमिक मॉडेल. मग यांचं म्हणणं काय होतं, यांनी काय फाइंड केलं होतं तर ॲन ॲटम कन्सिस्ट ऑफ 2 चार्ज. फर्स्ट आहे पॉझिटिव्ह चार्ज आणि सेकंड आहे निगेटिव्ह चार्ज. म्हणजे या ॲटममध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह चार्जही दिसेल आणि निगेटिव्ह चार्जही तुम्हाला इथे दिसेल. आणि त्यांचं इम्पॉर्टंट स्टेटमेंट काय होतं का हा जो ॲटम आहे ॲन ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. हा कसा आहे, इलेक्ट्रिकली न्यूट्रल्स आहे. काय आहे हा, इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे. आणि जेवढे पॉझिटिव्ह चार्ज आहेत तेवढेच काय आहेत इथे निगेटिव्ह चार्ज आहेत. तर चला आपण इथे थेरीज पाहूया डीपमध्ये काय काय आपण इथे पाहणार आहोत. तर हे जे थॉम्सन आहेत इथे ते ॲटॉमिक मॉडेल आपल्याला दिलेलं आहे. यांचं पहिलं म्हणणं काय होतं, यांनी फर्स्ट स्टेटमेंट काय सांगितलं ह्या यांच्या ॲटॉमिक मॉडेल्समध्ये, त्या ॲटममध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह चार्जही दिसतील अँड निगेटिव्ह चार्ज पण तुम्हाला इथे दिसतील. पॉझिटिव्ह चार्जही दिसतील आणि निगेटिव्ह चार्जमध्ये. म्हणजे आपण जर कधी समजण्यासाठी हा ॲटम कन्सिडर केला तर तुम्हाला इथे काय दिसेल, हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज आहे, हे तुम्हाला इथे दिसून येईल. आता इथे तुम्हाला हे थॉम्सन इथे यांची इमेज दिलेली आहे आणि त्यांचं इथे मॉडेलही इथे आपल्याला दिलेलं आहे. अजून त्यांनी काय काय सांगितलेलं आहे पहा. मग आता पुढे आहे स्ट्रक्चर ऑफ ॲटम. पुढे काय सांगितले त्यांनी पहा, हे जे स्ट्रक्चर ऑफ ॲटम ते आत्ता आपण इथे पाहूयात. स्ट्रक्चर ऑफ ॲटम, स्ट्रक्चर ऑफ ॲटम इथे आपण पाहूयात. मग यांनी सांगितलं होतं पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज ह्या ॲटममध्ये आहेत आणि त्यांनाच त्यांनी नाव दिलं होतं थॉम्सन प्लम पुडिंग मॉडेल. त्यांनाच त्यांनी नाव काय दिलं आहे, थॉम्सन प्लम पुडिंग मॉडेल असं त्यांनी इथे नाव दिलेलं आहे. मग ॲटम्समध्ये पॉझिटिव्ह चार्जही प्रेझेंट आहेत, निगेटिव्ह चार्जही इथे प्रेझेंट आहेत. हे आधी तुम्हाला मी सांगितलेलंच आहे. आणि त्यांचं इम्पॉर्टंट स्टेटमेंट काय होतं, हा जो ॲटम आहे हा कसा आहे, इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे. हे त्यांनी सांगितलं होतं. हा ॲटम कसा आहे, इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे, हे त्यांनी आपल्याला सांगितलं होतं. हा ॲटम इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे. आता यांनी सांगितलेलं आहे अकॉर्डिंग टू द थॉम्सन ॲटॉमिक मॉडेल पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज पार्टिकल ह्या ॲटममध्ये इक्वली डिस्ट्रीब्युटेड होतात. काय होतात, हे जे पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल अँड निगेटिव्ह चार्ज पार्टिकल हे जे आहेत, पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल्स अँड निगेटिव्ह चार्ज पार्टिकल्स ह्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये इक्वली डिस्ट्रीब्युटेड होतात. कसे होतात, हे इक्वली डिस्ट्रीब्युटेड होतात, हे त्यांनी आपल्याला सांगितलं होतं. मग आता इथे तुम्हाला डायग्राममध्ये दिसत असेल, जेवढे पॉझिटिव्ह चार्ज आहेत म्हणजे जेवढे पॉझिटिव्ह चार्ज असतील तेवढेच कोणते असणार, निगेटिव्ह चार्ज याच्यामध्ये असणार आहेत. आणि अजून त्यांनी पुढे काय सांगितलं का हे जे मास आहे ॲटमचं जे मास आहे हे कसं आहे, यामध्ये युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे. ॲटॉमिक मास कसं आहे, यामध्ये युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे. हे त्यांनी आपल्याला ऑल ओव्हर कॉन्सेप्ट इथे सांगितले आहेत. मग काय सांगितलं आहे, हा जो ॲटम आहे ॲटममध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज पार्टिकल आहेत. मग हेच मॉडेल कोणतं झालं, प्लम पुडिंग मॉडेल. आणि हा जो ॲटम आहे हा कसा आहे, इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे, हेही त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ह्या ॲटम्समध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज जे आहेत ते इक्वली डिस्ट्रीब्युटेड आहेत. कसे आहेत,
इक्वली डिस्ट्रीब्युटेड असतील आणि याचं जे मास आहे ॲटमचं ते युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड तुम्हाला इथे दिसेल. आता ही त्यांनी थेरी मांडली. आता त्यांचा ड्रॉबॅक काय होता? आता त्यांचा ड्रॉबॅक काय झाला? इथे त्यांना हे प्रूफ देता आले नाही. त्यांना इथे त्यांच्या ड्रॉबॅक्स काय झाला? इथे त्यांना प्रूफ देता आले नाही. मग यांनी इनसाईड ॲटममध्ये काय आहे, हे जे स्ट्रक्चर आहे याचे त्यांना इथे प्रूफ देता आले नाही. त्यामुळे नेक्स्ट सायंटिस्टने एक थेरी अजून मांडली. तर ते सायंटिस्ट कोणते आहेत? रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. हे रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल हे जे आहे याची लिंकही तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. थँक्यू.